लोकसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यातील प्रचाराचा आज शेवटचा दिवस आहे आणि प्रत्येक उमेदवार हा आपल्या आपल्या परीने आज प्रचार करत आहे। आपल्यासोबत बुलढाणा लोकसभेसाठी असलेले स्वतंत्र उमेदवार रविकांत तुपकर आहेत। भाऊ, काय म्हणाला, आज शेवटचा दिवस आहे, प्रचार कसा सुरू आहे? आणि आज संत गजानन महाराजांच्या नगरीमध्ये गजानन महाराजांच्या चरणी नतमस्तक होऊन शेगावमध्ये आज एक निर्धार परिवर्तन सभा आयोजित केलेली आहे। मोठ्या संख्येने या परिसरातले सगळे नागरिक मतदार या सभेला येणार आहेत आणि आजच्या सभेमध्ये एक निर्णय बुलढाणा जिल्ह्यातल्या जनता या ठिकाणी घेणार आहे। माँ जिजाऊंच्या चरणी नतमस्तक होऊन मी प्रचाराचा शुभारंभ केला होता आणि खुल्या प्रचाराचा आज जो अंतिम दिवस आहे त्याचा शेवट किंवा समारोप हा शेगावला गजानन महाराजांच्या नगरीमध्ये होणार आहे। प्रचंड प्रतिसाद आम्हाला मिळतो आहे आणि दिवसेंदिवस हे वातावरण वाढत चाललेलं आहे। लोक वर्गणी देत आहेत, चटणी भाकरी खाऊन लोक इथं आलेले आहेत। आज शेगावमध्ये एवढ्या मोठ्या संख्येने जे लोक दाखल झालेले आहेत हे स्वतःच्या भाडं खर्च करून स्वतःच्या घरची चटणी भाकर खाऊन आलेले आहेत। लोकांचं प्रेम मी मरेपर्यंत विसरू शकत नाही। ही जनता जे माझ्यावर प्रेम करते, मी त्या लायकीचा आहे की नाही मला माहीत नाही, पण जनतेने जे आजपर्यंत माझ्यावर प्रेम केलं यांचे उपकार मी 17 जन्मात सुद्धा फेडू शकत नाही। एवढं प्रेम ही गावगाड्यातली जनता, शहरातली जनता माझ्यावर करते आणि ही निवडणूक कशी आहे प्रस्थापितांच्या राजकीय गड्या उद्ध्वस्त करण्यासाठी, या जिल्ह्याला सुजलाम सुफलाम करण्यासाठी, हा जिल्हा विकासाचं मॉडेल करण्यासाठी आणि यांची दादागिरी आणि हुकुमशाही मोडून काढण्यासाठी एक गरीब शेतकऱ्याचा पोरगा निवडणुकीच्या मैदानात उतरलेला आहे। एका बाजूला सगळे नेते आहेत आणि दुसऱ्या बाजूला आम्ही फाटके लोक आहेत। एका गरीब शेतकऱ्याच्या पोराला रोखण्यासाठी केंद्रापासून राज्यापर्यंत 2 डझन नेते यांनी आतापर्यंत माझ्या विरोधात आणले। हिरोईन आणले, मोठे मोठे नेते आणले। तुम्ही हिरो आणा, तुम्ही नेते आणा, तुम्ही राष्ट्रीय अध्यक्ष आणा, तुम्ही कुणी भी आणा, विजय हा सामान्य माणसाचाच होणार। सत्य परेशान हो सकता है लेकिन पराजित नाही। निवडणूक ही आता अंतिम टप्प्यात आलेली आहे। तुमची खरी लढत कुणाची आहे? माझी खरी लढत ही गुंडागर्दीशी आहे। माझी खरी लढत ही दडपशाही विरोधी आहे। माझी लढत लुटणाऱ्या पुढाऱ्यांच्या विरोधामध्ये आहे। आता माझी लढतच कुणाची राहिली नाही। हेच तरफडा करतात की आमची लढत रविकांत तुपकरची, आमची लढत रविकांत तुपकरची। त्यांच्या स्पर्धा लागली आहे की आमची लढत रविकांत तुपकरची आहे। माझी लढत कुणाची नाही, या सामान्य जनतेची ही लढाई आहे आणि सामान्य जनतेचा विजय 100% होणार म्हणजे होणार। संपूर्ण राज्यात बुलढाणा लोकसभा मतदारसंघाची ही चर्चा होत आहे। त्याचं कारणही तसं की एक अपक्ष उमेदवार ज्या प्रकारे रॅल्या घेत आहेत, ज्या प्रकारे त्यांच्या प्रचाराला गर्दी होत आहेत, कसं वाटतं हे सगळं बघून? नाही, एक तर माझ्याकडे पैसे नाही आहेत। मी लोकांना सांगितलं मी तुम्हाला पैसे देऊ शकत नाही, मी तुम्हाला दारू मटण वाटू शकत नाही, मी तुम्हाला दुसरं काही देऊ शकत नाही। मी तुमच्यासाठी जीव देऊ शकतो, मी तुमच्यासाठी माझं आयुष्य समर्पित करू शकतो, मी तुमच्यासाठी केसेस अंगावर घेऊ शकतो, मी तुमच्यासाठी माझं आयुष्य रस्त्यावर उतरू शकतो, हे मी लोकांना सांगितलं। लोकांनी मला सांगितलं तू काही करू नको, तू फक्त आमच्यासाठी लढ, आम्ही तुझ्या निवडणुकीचा खर्च करतो आणि तुला निवडूनही आणतो। जनतेनेच निवडणूक हाती घेतलेली आहे, त्यामुळे प्रचंड प्रतिसाद जनतेचा त्या ठिकाणी मिळतो आहे आणि जेव्हा निवडणूक जनता हाती घेत असते तेव्हा विजय हा सत्याचा होत असतो। तर नक्कीच ज्या वेळेस जनता निवडणूक हातात घेत असते हा विजय सत्याचा होत आहे। आज निवडणुकीचा हा प्रचाराचा शेवटचा दिवस आहे आणि रविकांत तुपकरही आक्रमकपणे आज प्रचार करत आहे। शेगाव येथे त्यांची आज रॅली होत आहे आणि सगळ्यांच्या प्रश्नाची उत्तरं देणार आहे असंही ते म्हणतात। कॅमेरामन शांताराम तायडेसह डॉक्टर संजय महाजन, एबीपी माझा, शेगाव। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।